श्री स्वामी समर्थ. बाळा, आज स्वामी माझ्या आवाजात तुझ्याशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न करीत आहेत आणि म्हणत आहेत, जा, तुझे अपराध माफ केले आहेत. आता तुला घाबरण्याची गरज नाही. आता तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. फक्त तू चुकीच्या मार्गाला जाऊ नको. तुझे ज्या चुका आहेत त्या आम्ही आत्ता तर माफ करू, पण पुन्हा नाही. त्यामुळे तू विश्वास ठेव आणि आपले काम हे प्रामाणिकपणे करत जा. पहाटेचा मंद वारा हे काहीतरी सांगून जात असतो. त्याचप्रमाणे स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी आहेत, पण त्यांचा सामना करायला शिका. त्यांना घाबरून पळून जाऊ नका. तुम्ही पाहून दुर्लक्ष करू नका. आजचा हा स्वामी संदेश 5 मिनिटे डोळे बंद करून ऐका आणि समजून घ्या. तुमच्यावर येणारे प्रत्येक संकट टळेल आणि हा संदेश शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्याकडून खूप पुण्याचे काम घडेल. तुमच्या एका शेअर करण्याने कुणाचे आयुष्य बदलू शकते. कुणाला योग्य मार्ग मिळेल, तर कुणाला संकटातून वाचवेल, तर कुणी खूप मोठी चूक करण्यापासून थांबेल. म्हणून आजचा हा संदेश शेअर नक्की करा. बाळा, स्वामी तुलाच म्हणत आहेत, माझ्या प्रिय बाळा, कुठलंही काम हे तुझ्या जीवापेक्षा मोठं नाही. तुमच्या आयुष्यात हे संकट म्हणून असेल तर ते काम नाही. आयुष्यात काम असं बघा जे तुम्हाला संकट म्हणून नाही तर वरदान म्हणून सोबतीला येईल. कृपा करून तुम्हाला जमेल तेवढेच काम करा, कारण आपण कामासाठी नाही तर काम आपल्यासाठी आहे. जेव्हा त्याची गरज पडेल तेव्हा तर ते करावंच लागेल. पण एक लक्षात घ्या, तुमच्या जीवापेक्षा ते काम मोठं नसावं. काम लहान किंवा मोठं नसतं. काम अवघड किंवा सोपं असतं आणि त्यात तुमची जिद्द आणि तुम्हाला जमेल तेवढं करणं तेच योग्य असतं. स्वामीवरती विश्वास असेल, त्यांना मानत असाल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब जरूर करा. स्वामी म्हणतात, बाळा, हा संदेश शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुम्हाला खूप सध्या दुःख होत असेल. कदाचित तुम्ही दुःखी असाल. तुमच्या जीवनात काही अडचणी येत असतील. कदाचित तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या तुम्हाला मिळत नसतील. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे कदाचितच होत असेल. पैशामुळे किंवा काही इतर गोष्टीमुळे तुमचे मन काम करण्यासाठी खूप अडथळत असेल. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुमच्या जीवनात अशी कसल्याही प्रकारची अडचण राहणार नाही. आता पूर्ण विश्वासाने हा संदेश पूर्ण पहा. तुमचे जीवन बदलून टाकेल आणि सोबतच तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलेल. संयम ठेवा. कधीकधी चांगलं काही घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून तर जावंच लागतं. स्वामी म्हणतात, तुम्हाला मागे न फिरता, तुम्हाला कोणत्याच गोष्टीत न हारता न थकता जर काम करायचे असेल आणि जर ते तुम्ही करत असाल तरच तुम्ही यशस्वी व्हाल. स्वामी बोलतात, आम्ही असताना तू काळजी का करतो? आम्ही आहेत ना, तेव्हा तुला काही करण्याची गरज नाही. तू फक्त माझ्यावर अटळ विश्वास ठेव. आमच्यावर श्रद्धा ठेव. तुझ्या आयुष्याचा कारभार आम्ही पाहू. तुझ्याला वाटेल त्या वाटेवर जे संकट येतील ते पूर्ण संकट स्वामी पाहतील. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. तू काळजी करू नको. स्वामी प्रत्येक संकटात साथ देतील. फक्त कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुम्ही हा स्वामी संदेश कुठल्या गावाहून पाहत आहात ते सुद्धा जरूर सांगा. जो कोणी स्वामी समर्थांचा भक्त असतो त्याला सदैव माहिती असतात की स्वामी काय म्हणतात. स्वामी म्हणतात, तू उपवास कर किंवा नको करू, मर्जी तुझी आहे. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहावर मात्र ताबा आणि विजय मिळव. बघ तुला जमेल का? स्वामी सांगतात, बाळा, तू मठात रोज जा किंवा नको जाऊ, इच्छा तुझी. तिथे नमस्कार कर किंवा नको करू. केला नाही तरीही चालेल, पण तुझ्या अहंकाराला मात्र मात कर. बघ हे तुला जमतं का? स्वामी म्हणतात, तू सोवळ ओवळ मान किंवा नको मानू, हक्क तुझा. ते सर्व मानलं नाहीस तरीही मला चालेल, पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र. बघ तुला जमतं का? तू 11 वेळा माळ जप. स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मन जरूर वाच. बघ तुला हे जमतं का? तू स्वामींना
स्वामींच्या दरबारी सेवेला ये किंवा नको येऊ. आवड तुझी, निवड तुझी, सवड तुझी, बघ हे तुला जमतं का. पण लक्षात ठेव, तू कधीही एखाद्याला त्रास देऊ नको. आणि जर तुझा विश्वास असेल तर या संदेशाला 5 गरजू स्वामी भक्तांपर्यंत पोहोचव. बघ तुला हे जमतं का. स्वामी सांगतात, नको शोधू मला. स्वामी दरबारी, अरे मी तर आहे तुझ्याच शेजारी. शोधून बघ मला, मी दिसतोय काय, मी तर आहे तुझ्याच हृदयात. बाळा, मी आहे तुझा विश्वास आणि तो मीच आहे आणि मीच तो आहे. त्यामुळे तू लक्षात ठेव, तुझा विश्वास जोवर पूर्णपणे तुझ्या सोबतीला राहील तोवर तुला काहीही नि कसल्याही प्रकारची कुठेच अडचण जाणार नाही. तुझा आत्मविश्वास तुझ्यासाठी ताकद आहे. तुझा आत्मविश्वास तुला काहीही मिळवून आणि करवून देऊ शकतो. स्वामी सांगतात, माझे आयुष्यात काही गोष्टी हे आहे ज्या तुम्हाला शिकायच्या आहेत. पहिले म्हणजे स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे आहे. आयुष्यात चांगले नशीब असणारे लोक जरा वाईट झाले तर देवाला दोष देतात, पण वाईट नशीब असणारे लोक जरा काही चांगले झाले तर देवाला स्मरण करतात, देवाला आभार मानतात. स्वामी म्हणतात, चेहऱ्यावरचा तेज हे तुमच्या अंतःकरणातील विचारांना अवलंबून असते. मनात विश्वास असला की चेहराची तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावना आपल्या माणसाला सुंदर किंवा कुरूप बनवतात. सर्व दरवाजे बंद झाले तरी सद्गुरूंचा हृदयाचा दरवाजा सहज उघडता येतो. सद्गुरू सदैव पाठीशी आहेत. सद्गुरू सदैव मार्ग दाखवत आहेत. सद्गुरू सदैव आपल्याला मार्ग दाखवणार आहेत. सद्गुरूवर विश्वास ठेवा. सद्गुरू सर्व काही पाहत आहेत. स्वामी म्हणतात, माणसाचे शिक्षण आणि संस्कार व्यवहारात आणि आर्थिक स्थितीत कधीही दिसून येऊ शकते. त्यामुळे या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. कुणी तुम्हाला मूर्खात काढलं म्हणजे तरी तुम्ही मूर्ख झालात का असे नाही, तर तो व्यक्ती तुम्हाला खरंच त्याप्रमाणे बोलतो का असे होतो. ज्या क्षणी असे वाटेल की आपल्या समोरच्या व्यक्तीला आपलाच त्रास होतो तेव्हा त्या व्यक्तींपासून लांब राहणे चांगले, कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्यांचे सुख पाहणे हे कायम चांगलेच असते. कदाचित तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थ हे आपले गुरु आहेत, आपली साथ देतात, पण एखाद्या वेळेस जेव्हा तुम्हाला खरंच त्यांची खूप गरज होती तेव्हा ते आले तरी का नाही. तर एकाच गोष्टीचं या उत्तर आहे की स्वामी तेव्हा तुमची साथ देतात जेव्हा तुमची खरी गरज असते. स्वामी सदैव तुम्हाला पाठबळ